मित्रांनो, पीक विम्यासाठी फार्मर आयडी आणि पीक कर्जासाठी फार्मर आयडी. आता तर रासायनिक खते खरेदी करण्यासाठी सुद्धा फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन त्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी, परंतु भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या कसणाऱ्या शेतकऱ्यांचं काय? त्यांनी रासायनिक खते कशी खरेदी करायची? त्यांनी पीक विमा कसा भरायचा? ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्या शेतकऱ्यांच्या फार्मर आयडीच्या माध्यमातूनच जमीन कसणाऱ्या भाडेपट्ट्याने करणाऱ्या शेतकऱ्याला पीक कर्ज घेता येणार आहे, पीक विमा भरता येणार आहे, रासायनिक खताची खरेदी सुद्धा करता येणार आहे. एक मोठा बदल करण्यात आला आहे. हे कशी करायची आणि हा फार्मर आयडी कसा वापरायचा, हे जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. याबद्दलची माहिती लवकरच देण्यात येईल. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.